नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. चालकाला डुलकी लागली आणि अनर्थ घडला. पुणे बेंगळूर महामार्गावर ट्रेलरला ट्रॅव्हलर्सची जोरदार धडक. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील सांगली फाटा नजीक सोमवारी पहाटे मिनी ट्रॅव्हलर्स अपघात झाल्याने 13 प्रवासी जखमी झाले. रासायनिक घटकाविना पूर्णपणे नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने हे शुद्धीकरण होणार असल्याने तलावातील जलचरांचे रक्षण करत रंकाळा पुन्हा एकदा स्वच्छ आणि निराशार दिसणार आहे. दरम्यान टाकळा तलावालाही याच पद्धतीने पुनरुज्जीवन दिलं जाणार आहे. लवकरच रंकाळा व टाकळा संवर्धनाचं काम सुरू होणार आहे. दुहेरी फायदा आणि संवर्धनाला गती. या आयुर्वेदिक प्रक्रियेमुळे पाण्यातील दुर्गंधी नाहीशी होईल, जैविक कचरा व शेवाळ विघटित होईल आणि पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल. सांडव्याची स्वच्छता आणि गाळ नियोजनासह ही ट्रीटमेंट सुरू झाल्यावर रंकाळ्याचा श्वास मोकळा होईल. रंकाळ्यातील संपूर्ण पाणी उपसा करणं अशक्य आहे. तसेच रासायनिक औषधाचा वापर केल्यास मासे व इतर जलचरांचा जीव जाण्याची भीती असते. काउनॉमिक्स टेक्नॉलॉजी हे वैदिक विज्ञान आणि निसर्गावर आधारित एक पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर करून डबके, तलाव व पाण्याचे साठे कोणत्याही रासायनिक किंवा तंत्रसामग्रीशिवाय नैसर्गिकरित्या शुद्ध आणि पुनर्जीवित केलं जातं.